हा सामना फ्रँचायझी क्रिकेट आपण दोन पाहतोय, राजाराणी घोट आणि समोर संघ बापू किंग खुटारी. पहिला चेंडू थोडंसं रनअपमध्ये इश्यूज. दरम्यान विगरचे चांगदेवजी पाटील अर्थात कुटारीचे जावई आहेत बापू किंगचे, तर जरूर त्यांचं आगमन झालं तर विनंती आहे त्यांना की या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि गोलंदाजांना सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर त्यांच्यासाठी 3555 संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज ऑन असेल ह्यात शंकाच नाही आहे, कारण की पहिल्या रात्रीपासून संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिकं लावली जातात. आज तर त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिल्या चेंडूवर पहिला जर टॅप केला, एक धाव मिळाली, त्याच्यानंतर मिसफिल्डिंग, त्यानंतर इमिजिएटली एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. सुरुवात झालं श्री गणेशा झाली राजाराणी घोट संघासाठी. 2 धावा आल्या ऑन स्कोअर बोर्ड. 2 धाव्याने खातं उघडतोय सुनील सालुंखे. साहिलचा विचार केला तर 2 वेळा रनअप चुकले होते. तिसरा बॉल त्यांनी नक्कीच फेकला, त्याच्यामध्ये पहिलेच 2 धावा मिळाल्या. दुसरा चेंडू आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली पहिला हादरा. आणि आता मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट परत ते 2 या धावसंख्येवरती पहिला विकेट. ज्या पद्धतीने सुनील सालुंकेचा विचार केला तर या मॅचमध्ये पण बॅटमधून कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. 2 धावसंख्येवरती परतला. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज सचिन गायकर. सचिन आता मात्र स्ट्राईकला येतोय. साहिल पहिला चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर विकेट, कमबॅक केलं. आणि आता मात्र संघाचं नेतृत्व कसं असावा याचं एक्झाम्पल क्रिएट करत असताना साहिलला पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक समोर आपण सचिनला पाहतोय. सचिन गायकर आणि स्ट्राईक. अंपायरची गाठ घेत असताना साहिलचा विचार केला. पहिलं 2 चेंडू अतिशय चांगले फेकले. फलंदाजी करत असताना नक्की राजाराणी घोट संघाला मॅक्सिमम रनचं इन्व्हेस्टमेंट इथं करावं लागेल, कारण डिफेंड करत असताना समोरील संघाचं अभ्यास करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, मात्र ज्या पद्धतीने बॉल प्लेस झाला, चेंडू लेग साईडच्या बाहेर जाणारा अंपायरने दर्शवलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि आता मात्र 2 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. साहिलचा विचार केला तर साहिल राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने लेंथ पाहिली तर लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. चौथा चेंडू आता मात्र अचूक चेंडू, अचूक लाईन आली लेंथ. ज्या पद्धतीने राऊंड विकेटला आपण अँगल बनवण्याचा नक्की प्रयत्न केला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू बॅक टू बॅक फेकले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. आता मात्र चांगली गोलंदाजी होती आहे बापू किंग खुटारी संघाकडून. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आत आला, थांबला, जस्ट कनेक्ट केला, बॅटचा फेस ओपन केला. बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स अ 4 आणि हा चौकार आला. चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 6, लॉस ऑफ 1 विकेट. आला त्याच्यानंतर थांबून बॅकफूटला येऊन पंच केला, चेंडू ट्रॅव्हल केला. आपण पाहिलं थर्ड मॅचच्या डायरेक्शन्समध्ये चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 6 पाहतो, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र शेवटचा चेंडू अचूक लाईन आणि लेंथ. साहिलला का कर्णधार बनवलंय ती क्वालिटी दाखवत असताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 6, लॉस ऑफ 1 विकेट. रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये कंट्रोल गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली कर्णधाराकडून. आणि ज्या कर्णधाराने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याच अप टू मार्क गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. पहिला विकेट 6 या धावसंख्येवरती आपण पाहिलं. सुनील गोंदली परतला, 2चं कॉन्ट्रीब्युशन त्यांनीही दिलं संघासाठी. आणि आता मात्र आपण स्ट्राईकवर पाहतोय संघाचा कर्णधार रोशन सालुंके. संदेश पाटील घोट संघाचा गोलंदाज. घोटच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असताना आपण रोशन सालुंकेला पाहतोय. अतिशय टॅलेंटेड खेळाडू आणि अतिशय टॅलेंटेड ऑलराऊंडर.
ज्या रोशनने कित्येक वर्ष क्रिकेटवर राज्य केलं तोच रोशन आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. संदेश बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. समोर रोशन सालुंके संघाचा कर्णधार. राजाराणी गोट संघाला इथनं मात्र आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं मिसाईल्स हवेत गेले पाहिजे तसंच चेंडूला पाठवावा लागेल, कारण आता टार्गेट सेटिंग आपल्याला 24 चेंडू आहेत आणि तिथं मात्र मोठे फटके येणं गरजेचं. पहिलं लॉफ्टिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅटच्या इनसाइड एजला लागला. एक धाव मिळाली एका धावेने. धावसंख्या धावफलकावर 7 पाहतोय आपण. पहिला संदेशचा चेंडू अतिशय चांगला पडल्यानंतर टायमिंग घेता आलं नाही रोशनला. स्ट्राईक रोटेट झाली. सचिन ऑन ए स्ट्राईक. आता संदेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. P2चा दुसरी ओव्हर आणि तिथे मात्र आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. आपण पाहिलं बापू किंग कुटारी संघाच्या दृष्टिकोनातून मात्र मोठे फटके आले पाहिजेत, कारण बापू किंग संघाचा जर विचार केला तर चांगला बॅट्समनचा भरणा असणारा हा संघ मागील मॅचमध्ये 85चं टार्गेट सेट केलं होतं. त्या संघाच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना अतिशय चांगला क्रिकेटमधील सौंदर्य दाखवणारा फटका. जस्ट टायमिंग बॅटचा फेज ओपन केला. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. सचिनने हा जबरदस्त खेळला. ज्या पद्धतीने चेंडू आला, जस्ट बॅटचा फेस ओपन केला, बॅटला टायमिंग दिलं, चौकार आला. चौकाराने धावसंख्या 11 पाहतोय ना स्कॉरबोर्ड. संदेश तिसरा चेंडू घेऊन येतोय. चांगला जबरदस्त पॉईंटच्या डायरेक्शन्समध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. बॅक टू बॅक आला हा दुसरा चौकार. दुसरा चौकार आणि धावसंख्या धावफलकावर 15. लॉस ऑफ 1 विकेट. बॅक टू बॅक चौकार पाहिलं. सॉफ्ट हँडेड फलंदाजी, ज्या पद्धतीने इनसाइड हँडला सॉफ्टली कनेक्ट केला, चांगलं कनेक्शन म्हणावे लागेल. आणि चौकार आले 2 बॅक टू बॅक. या 8 धाव्याने कॉन्फिडन्स बिल्डअप नक्की झाला असेल. सेल्फ मोटिवेट करत असताना सचिनला पाहिलं आपण आणि इथनं मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. संदेश आणि बॉलिंग ट्रॅक. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये टॅप केला. काव कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न इमिजिएटली पहिल्या धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेने धावसंख्या 17 पाहतोय ऑन स्कोअरबोर्ड. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. रोशन सालुकेच आणि आपण सचिनमधील ही 2 कॉन्ट्रीब्युशन्स करत असताना फलंदाजी सेन्सिबल आहे. 2 चौकार आले, त्याच्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिला, परंतु जिथे चुकी मिळाली क्षेत्ररक्षक थोडा लेझी पाहिला आणि एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. हे क्रिकेटमध्ये बेसिक्स आहेत आणि हे मात्र फॉलो करत असताना राजाराणी गोट टॅप केला. 1 धाव मिळाली. आता मात्र डेंजर एंडला होता. थ्रो फेकणं गरजेचे होते, मात्र थ्रो फेकला नाही. रोशन सालुंकेने 1 धाव पूर्ण केली आणि सचिन आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. मागील 4 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येवरती सचिन खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 18. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू संदेश ऑन ए बॉलिंग ट्रॅक. संदेश विचंदाजी करत असताना 12 धावसंख्या खर्च केले, विकेट प्राप्त केली नाही. मात्र इकॉनॉमिकल म्हणता येईल. ज्या पद्धतीने P2चा हा षटक आपण पाहतोय, कंट्रोल करण्याचा प्रयत्न संदेश नक्की करतोय, मात्र फलंदाजी ही त्याच क्वालिटीची आपण पाहतोय. संदेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर फलंदाज रोशन. परफेक्ट कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल करेल 6 या धावसाठी. षटकार रोशनच्या बॅटमधून आला. तर राजाराणी घोट संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बालाशेठ धुमाल आणि सोबतीनं ऋषाल पाटील उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतो की या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. जे जे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित असतील, फक्त आज जे 4 संघ खेळतात तेच नाही, आपले संपूर्ण जे 24 संघ ज्यांनी खऱ्या अर्थानं पॅक केलं आहेत, पुरस्कर्ते आहेत तर ते संघ आहेत असं आपण म्हणतो. आणि त्या पुरस्कर्त्यांना विनंती आहे की या मंचावरती आणि उद्या देखील त्या संपूर्ण पुरस्कर्त्यांना जरूर आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं इन्व्हिटेशन आहे की उद्या जरी आपला संघ नसला तर देखील उद्या आपला या ठिकाणी सन्मान देखील होईल.
तरी विनंती असेल की उद्या देखील आपण मंचावरती यायचं, आपलं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आणि उद्या विनंती की जे संघ क्वालिफाय झालेत त्या संपूर्ण संघांना उद्या आपण सुरुवातीला ड्रॉ करणार आहोत, तर 4 वाजता प्रत्येक संघानं रिपोर्टिंग करायचे आहे. आयोजनकर्त्यांच्या वतीनं ही सूचना असेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 24 पाहतोय. संदेशाने 18 धावा खर्च केला. विकेट जरी प्राप्त झाली नाही, मात्र 4 रन्सला उभारणी मिळावी त्यासाठी फलंदाजी आता मात्र ज्या पद्धतीने प्रयत्न केला. 18 धावा आल्या. धावसंख्या धावबळकावर 24, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंग ट्रॅकवर कर्णधार साहिल गायकर. सेकंड स्पेल आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केला. प्लेसमेंट चांगलं, ज्या पद्धतीने पिचिंग ऑफ लाईन चांगली होती. चेंडू पडल्यानंतर आत नक्की आला होता. प्रयत्न केलं, 1 धाव मिळाली लेग बाईटच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 25. साईलचा विचार केला आतापर्यंत चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने त्याला कर्णधार का बनवलं आहे त्या क्वालिटीची गोलंदाजी करत असताना मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, आणि आता मात्र संघर्ष करताना संघाला ज्या पद्धतीने धावसंख्या रोखायच्या आहेत ते रोखण्याचा नक्की प्रयत्न करतोय. साहिलला माहिती आहे आपल्याकडे फलंदाजी चांगली आहे, मात्र कंट्रोल करण्यासाठी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करू द्यायचं आहे, हे प्रयत्न नक्की असेल. आतापर्यंत 3 वेळा साहिल अशाच पद्धतीने रनिंग करत असताना चुकला. दुसरा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. चेंडू भूमिदान झाला. 1 धाव मिळाली. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला सचिन. आता मात्र 2 चेंडू आतापर्यंत फेकले. धावसंख्या 26 पाहतोय. 1 विकेट सुनील सालुंके परतला. त्याच्यानंतर मात्र फलंदाजी चांगली आहे. दोन्ही फलंदाज पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपण पाहतोय. स्ट्राईकला सचिन. साहिल अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर उचलणी मिळाली. चेंडू चांगला फेकतोय. ज्या पद्धतीने लाईन पकडली आहे, अतिशय चांगली लाईन आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. साहिल ज्या पद्धतीने कंट्रोल करतोय, चेंडू पडल्यानंतर उचली मिळते आहे. इन स्विंग आउट स्विंगचं मिश्रण आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. जिथे कुठेतरी सायकोलॉजिकल कंट्रोल करण्याचं काम आतापर्यंत साहिल करतोय. धावसंख्या स्थिर 26. मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक्झिक्युशन मिळालंय का? टायमिंग प्रॉपर. आणि आता मात्र झेल मिळाली. ज्या पद्धतीने टायमिंग साधण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन मिळालं नाही. अचूक जे विश्वास तिथे होता आणि त्याने विश्वास दाखवला. परतला सचिन बॅक टू पॅव्हिलियन. अजून एक चांगला ऑलराऊंडर आता मात्र ऑन स्ट्राईक येत असताना, ज्या पद्धतीने लॉफ्टिंग क्रिकेट खेळत असताना सचिनला मिस टायमिंग झाला. झेल टिपली आणि मोठा हादरा म्हणता येईल, कारण ज्या सचिनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार पाहिलं होतं मागील ओव्हरमध्ये आणि त्याला मात्र कंट्रोल करण्याचं काम केलं. टायमिंग मिळालं होतं, मात्र एक्झिक्युशन मिळालं नाही. विश्वास तिथे होता. विश्वास भाऊ उपेंदर एक अतिशय गुणवान खेळाडू, त्याने तो झेल टिपला आणि मात्र विकेट प्राप्त झाली. धावसंख्या 26, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. शेवटचे 2 चेंडू सेकंड स्पेलमधील आपण पाहतोय. साहिल गोलंदाजी करत असताना चांगलं इकॉनॉमिकल गोलंदाजी कंट्रोल करतोय समोरील संघाला आपण पाहतोय. लॉफ्टिंग करण्याचा प्रयत्न, ध्रुवचा मात्र टायमिंग मिळालं नाही. स्वतः चेंडू अडवला. शेवटचा चेंडू आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ झाला आहे. 26 धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलचा विचार केला 6 धावा खर्च केला तर 1 विकेट मिळाली होती. या ओव्हरमध्ये विचार केला 2 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. म्हणजे 2 ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला कर्णधार साहिलकडून पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ चेंडू, ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर अधिक उचली मिळाली. अंपायरने दर्शवलं वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 27 पाहतोय ऑन स्कोअरबोर्ड. 1 विकेट आतापर्यंत 2 विकेट परतलेत. त्याच्यानंतर थोडंसं व्हेरिएशन दाखवत असताना त्याने पाहिलं शॉर्ट ऑफ चेंडू टाकत होता आणि त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चांगली लाईन आणि लेंथ नव्हती. निवडीक बॉलला मात्र टॅप केलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र दुसरी धावसुद्धा सहजरित्या पूर्ण. रोशन सालुंकेला माहिती 1-1 धाव किती महत्त्वाची आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. मला आवडतं तुझे हिरो, बाकी तुझे समोर आखर
ट्रॉफी आपण पाहणार आहोत. स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे अर्थात बापू किंग्स यांच्या स्मरणार्थ श्री संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून. त्यानंतर तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी स्वर्गीय सीताराम शेठ दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र सीताराम म्हात्रे. त्यानंतर मालिकावीरसाठी जी आपण एक बाईक पाहतो ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्वेसर्वा श्री एकनाथ शेठ म्हात्रे उद्योजक यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी स्पायसिकल आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय बेडक्या शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री भारत बेडक्या म्हात्रे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजसाठी देखील स्पायसिकल पाहायला मिळते. आगरी कट्टा जो आपल्या बाजूला आपण पाहू शकाल आपल्या समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला धीरज आणि नीरज ज्ञानेश्वर म्हात्रे ह्या दोघांकडनं आपण पाहतोय ती स्पायसिकल देण्यात आली आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील स्पायसिकल आहे. वेदिका वॉटर सप्लायर्सचे आमचे एक ज्येष्ठ समालोचक श्री संजय काळू भोईर यांच्याकडून ती सायकल देण्यात आली. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहतोय. त्यानंतर पूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून या संपूर्ण ज्ञानशूर दात्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी टी शर्ट आपण पाहतो जय मल्हार कलेक्शनचे दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि एनर्जी ड्रिंक शिवया क्रिकेट संघ सिद्धी करवळे यांच्या माध्यमातून या संपूर्ण दानशूर दात्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवर आपण परंडला पाहिलं, पहिला चेंडू टॅप केला रोशन. आता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की आहे, डेंजर एंडला होता ध्रुव. मात्र 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावसंख्या 31 पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 29 धावसंख्या 2 विकेटच्या नंतर आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावसंख्या 31 पाहतोय. परण पोरजी गोडगावातील हा एक गोलंदाज, संदेश सुद्धा गोडगावातील होता. चौथी चेंडू प्रगतीपथावर आपण 34 ओव्हर प्रगतीपथावर पाहतोय आणि दोन्ही बॅट्समन पण गोडचे आहेत. म्हणजे पुरील गोडगावातील हा संघ पाहतोय आता समोर आमने सामने हा बॅटल आपण पाहतोय गोट अगेन्स्ट गोट. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग मिळालं का? चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल. 3 धावा वाचवल्या म्हणावे लागतील. जबरदस्त उडी मारली आणि 3 धावा नक्की वाचवल्या. क्षेत्ररक्षक तिथे होता करण पाटील. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आपण पाहतोय. परण पोरजी प्रथमच अशा पद्धतीने नाव ऐकलंय परण पोरजी हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. समोर आपण पाहतोय ध्रुव पाटील ऑन ए स्ट्राईक, एक ऑलराऊंडर. इथं मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. या पद्धतीने आता मात्र प्लॅनिंग करावी लागेल. ध्रुवला टायमिंग साधता आलं नाही. 1 धाव मिळाली, एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. रोशन दुसऱ्याचा प्रयत्न करेल का? आणि 2 धावा सध्या सहजरित्या पूर्ण. गोलंदाजी चांगली होते मात्र क्षेत्ररक्षकांकडून त्या पद्धतीने मदत मिळत नाही आहे आणि एका धावाला इमिडिएटली 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफलकावर 34, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथं मात्र रोशन सालुंके आणि ध्रुव पाटीलला थोडंसं विचार करावा लागेल. त्या पद्धतीने ध्रुवला आता मात्र फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण समोरील संघामध्ये फलंदाजीचा भरणा मोठा आहे आणि आपण जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर टार्गेट सेटिंग मोठं झालं पाहिजे. इथनं किमान 60-65 धावा झाल्या पाहिजेत. या प्लॅनिंगने नक्की राजाराणी गोटला फलंदाजी करावी लागेल. परण गोलंदाजी ट्रॅकवर समोर ध्रुवला पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू फेकला, उचलून धरलाय आणि आता मात्र ध्रुव पाटीलला परत जावं लागेल. मोठा विकेट झालेला सापडला. मात्र स्ट्राईक केलं, 3रा विकेट परतला. धावसंख्या 34 पाहतोय आपण. ज्या पद्धतीने सरासरी आहे त्या सरासरीला कुठेतरी आता विराम लावण्याचा प्रयत्न नक्की परण पोरजीने केला. गोडगावातील हा गोलंदाज. आता मात्र रोशन सालुंके आणि नवीन आलेला फलंदाज कृष्णा म्हात्रे नागझरी. कृष्णा म्हात्रेने मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. तोच कृष्णा आता मात्र स्ट्राईकवर येतोय. इथनं किमान 60-65 धावा कशा होतील हा प्रयत्न नक्की फलंदाजांचा असेल. मात्र गोलंदाजी करत असताना बापू किक संघाचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ यूज करत असताना ज्या पद्धतीने संघाच्या कर्णधारानेच कंबर मोडण्याचा प्रयत्न केला. 2 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या, 2 विकेट्स घेतले आणि कंट्रोल केलं समोरच्या टीमला कुठेतरी बॅकफुटला ढकलण्यामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत परणने फेकले, 2 चेंडू बाकी आहेत. 5 धावा, 1 विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झाला आणि स्विंगच्या अगेन्स्टमध्ये बॅटचं स्विंग पाहिलं. ज्या पद्धतीनं बॅटचा आर्क आहे त्याला काहीतरी जबरदस्त हे करावं लागेल. त्यामध्ये फुटवर्क पाहिजे.
बॉडी पूर्ण बॉलच्या अंडरमध्ये गेली तर तुम्ही शॉट कनेक्ट करू शकता आणि ते कुठेतरी मिस होत आहे. राजाराणी घोटच्या माध्यमातून कृष्णा ऑन ए स्ट्राईक. नागझरीचा खेळाडू आता मात्र फ्रँचायझी क्रिकेटमध्ये राजाराणी घोट संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू समोर, रिव्हर्स अटॅम्प्ट कनेक्ट केलाय, प्रॉपर टायमिंग, चौकार जाईल. 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 38, लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज करण पाटील, ज्या करणने मागील ओव्हरमध्ये 3 धावा वाचवल्या. चौकार होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोच करण आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर. समोर फलंदाज रोशन सालुंके. रोशन आणि कृष्णा अशी जोडी आपण मैदानात पाहतोय आणि आता इथं मात्र गिअर चेंज करावा लागेल. फर्स्ट आणि सेकंड गिअरवर चालणाऱ्या गाडीला आता मात्र थर्ड आणि फोर्थ गिअरवर न्यावं लागेल. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेटिंग बॉल असतील. या टार्गेट सेटिंग बॉलमध्ये किती मॅक्सिमम रन्स येतील. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल करेल. 6 धाव्यांसाठी आला हा खणखणीत षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलला षटकार मारला, त्याला माहिती आहे ही शेवटची ओव्हर खूप महत्त्वाची आहे आणि इतर जर विनर या ह्याच्यातून आपल्याला जिंकायचं आहे तर शेवटला 2 सामने कमी खेळावे लागतील. म्हणून हा किती महत्त्वाचा मॅच आहे. येणारे 5 चेंडूंमध्ये आता किती इन्व्हेस्टमेंट होईल रनची हे बघावं मिळेल. दुसरा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे, बॉल ट्रॅव्हल करेल 4 धाव्यांसाठी. चौकार आला आणि चौकाराने आता मात्र धावसंख्या धावफलक 48, लॉस ऑफ 3 विकेट्स. दोन चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. आता मात्र गिअर चेंज केलंय. 38 धावा होत आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 48, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र स्कोअर पाहतोय. येणारे 4 चेंडू रोशनला स्ट्राईक घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने रोशनला माहिती आहे आता इथनं मोठे फटके आले तर कुठेतरी बेनिफिशियल असेल आणि ते बेनिफिट्स कितीपर्यंत घेऊन जायचं आणि किती इन्व्हेस्टमेंट करायची. गोलंदाज आपण पाहिलं करण पाटीलला, त्याच्या पहिल्या बॉलला षटकार, त्याच्यानंतर चौकार आणि इथं करण कमबॅक करेल का की पुन्हा एकदा रोशन त्याच्यावर हावी होईल. रोशन सालुंके ऑन स्ट्राईक. संघाचा कर्णधार स्ट्राईक करतोय. आता मात्र अटॅक करतोय, डॅमेज करण्याचा प्रयत्न रोशन करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, परफेक्ट टायमिंग, बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड द 6. 6 धावा आल्या. या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 54, लॉस ऑफ 3 विकेट्स. असेल. अर्थात 2 परास्त झालेले संघ. एका बाजूला प्लायट इंटिरियल साई 11 नवीन वसाहत आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन श्रीसाई सिद्धी करवले. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये अनिवार्य आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज रोशन, कनेक्शन केलाय, चेंडू ट्रॅव्हल करेल का आणि आता मात्र झेल ड्रॉप झाली आहे का. साहिलने झेल ड्रॉप केली आहे, स्वतः कर्णधाराने झेल ड्रॉप केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता, रनआउटच्या माध्यमातून इथे मात्र आऊट होत आहे कृष्णा. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 55, लॉस ऑफ 4 विकेट्स.
जरी ड्रॉप झाली त्याच्यानंतर त्याने जो थ्रो फेकला त्याला माहिती आहे की मॅक्सिमम आपण रोशन स्ट्राईक घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि रोशनला स्ट्राईकपासून दूर ठेवलं तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कंट्रोल करता येईल. शेवटचे 2 बॉल हे नेहमी घातक असतात आणि यात आलेल्या रन्स शेवटपर्यंत फायटिंगमध्ये डोकेदुखी असतात. येणारे 2 चेंडू स्ट्राईकला नवीन फलंदाज रोनित भोईर. रोनित भोईर पेंदर गावातील हा खेळाडू आपण पाहतोय आणि स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवर करण पाटील. करण पाटील आणि बॉलिंग ट्रॅक आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 1 विकेट जरी रनआउटच्या माध्यमातून मिळाली मात्र धावा आपण जर विचार केला तर 17 धावा खर्च केल्या. 2 षटकार 1 चौकार आणि 1 धाव अशा 17 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू रोनित आता मात्र ऑन स्ट्राईकला पाहतोय. रोनित भोईर पेंदर गावातील हा खेळाडू आपण पाहतोय. फ्रेंचायझी क्रिकेट खेळत असताना राजाराणी घोट या संघामधून खेळत असताना शिवा गोंदली आणि बाला धुमाळ यांचा संघ आपण पाहतोय खेळत असताना. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 55 रन्स ऑन ए स्कोरबोर्ड. रोनित कनेक्ट करायचा प्रयत्न मिस टायमिंग. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. स्ट्राईक मात्र मिळाली नाही. रोशनला थोडासा नाराज असेल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय. रोनित भोईरला आता ह्या बॉलवर किती धावा येतील. शेवटच्या बॉलला रन टार्गेट सेटिंग बॉल असेल आणि या बॉलला कशा पद्धतीने समाचार घेईल का की पुन्हा एकदा करण पाटील कमबॅक करेल. करण पाटीलचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तिथे कुठेतरी टायमिंग करता आलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. शेवटचा बॉल सुद्धा त्याच लाईन आणि लेंथला बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले. धावसंख्या धावफलकावर 55 आणि 56 धावांचं टार्गेट असेल. नेक्स्ट इनिंगमध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने बापू किंग संघ कशा पद्धतीने चेस करेल. 9 चेंडू 28 धावा आपण पाहिल्या रोशनच्या बॅटमधून आल्या. दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय किसन शेठ म्हात्रे, निवृत्ती शेठ म्हात्रे सोबत अभिमन्यूजी पाटील, जयदासजी भोईर असतील, निवृत्ती म्हात्रे असतील आणि रतन शेठ म्हात्रे या संपूर्ण मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. ज्या संपूर्ण मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी सरळ हातानं मदत करण्यात आली आहे त्या संपूर्ण मान्यवरांचं आमच्या मंचावरती आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं ह्या संपूर्ण मान्यवरांचं सहर्ष आपण हार्दिक स्वागत करूया. आणि दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे की टॉससाठी नयन येत असताना आणि त्यांच्या अगेन्स्ट सुजित पाटील यांचा प्लॅट इंटिरियल 511 रोहिंदन नवीन वसाहतचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या दोघांमध्ये आपण जरूर टॉस करू. मान्यवरांचं शुभ आगमन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गोष्टी पुरवण्यात आल्यात. त्यामध्ये टी शर्ट असतील, पाण्याची व्यवस्था असेल किंवा पारितोषिकं असतील, या संपूर्ण गोष्टी ज्या मान्यवरांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्यात त्यांचं हे शुभ आगमन मंचावरती त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अर्थात जय श्रीराम ग्रुप नुकतीच आपण पाहतोय श्रीरामनवमी मोठ्या थाटात साजरी झाली आणि हा जय श्रीराम ग्रुप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गल्ली ते दिल्ली हल्ली एकच नारा आपण पाहतोय, जय श्रीराम असा हा नारा, आणि तो ग्रुप आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. त्या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. तर चला, नयन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजित पाटील यांना विनंती आहे की या आपण, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा अनिवार्य आहे.
तर टॉस आपण घेत आहोत. मी विनंती करतो सन्मान्य आमच्या किसन शेट मात्र यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं प्लार्ट इंटिरियल साई 11 नवीन वसात आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान श्री साई सिद्धी करवळे हा संघ असेल. टॉस आपण करत आहोत. दोघांसाठी महत्वाची मॅच. टॉस हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. नयन डिसिजन काय क्षेत्ररक्षण करू. तर शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे तर लगेचच आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं वळत आहोत. टॉस जिंकलाय नयननं आणि ते करतायत क्षेत्ररक्षण बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते प्लार्ट इंटिरियल ह्या टीमला. तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमसाठी. मान्यवर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात श्रीराम ग्रुप ज्यांच्या वतीनं तब्बल ह्या स्पर्धेसाठी 12,000 रुपयाचा धनादेश आला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. संपूर्ण आमचा जय श्रीराम ग्रुप खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि खरं तर स्पर्धेसाठी रोख रक्कम 12,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य खरं तर त्यांनी केलेलं आहे. आणि स्क्रीनवर देखील तुम्हाला बघायला मिळते ही संपूर्ण आमच्या मान्यवर मंडळी. खूप दैदिप्यमान हा सोहळा क्रिकेटचा आपण एन्जॉय करतो आणि प्रेक्षकांची देखील खूप चांगली उपस्थिती. अगदी उजव्या साईडला तुम्ही याच एंडनं तुम्हाला एक खूप मोठी LED स्क्रीन देखील बघायला मिळेल. तिकडे देखील मैदानामध्ये काय हालचाली सुरू आहेत, आमचं मुख्य व्यासपीठ व्याय डाईज काय सुरू आहे आणि कोणत्या मान्यवरांचं आगमन झालं आहे देखील तुम्हाला बघायला मिळतं. आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. नक्कीच वैभव जर विचार केला तर सन्माननीय किसन शेट म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण मैदानासाठी पाण्याची पुरवठा अर्थात गेली 6 दिवस आपण पाहतोय आजूबाजूला जो धुलीचा परिसर आहे त्याच्यावरती देखील पाणी मारण्यासाठी पाण्याची पूर्तता ज्यांच्या माध्यमातून केली जाते सन्माननीय किसन शेट म्हात्रे. त्या सोबतीनं आपण पाहतोय अभिमन्यू शेट पाटील असतील, निवृत्ती शेट म्हात्रे ज्यांना आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून 2 संघांसाठी टी-शर्ट या पुरस्कृत करण्यात आले आहेत. सोबतीनं रतन शेट म्हात्रे यांना देखील आपण पाहतो त्यांच्याकडनं देखील 2 संघांसाठी टी-शर्ट देण्यात आले आहेत. आणि या संपूर्ण जय श्रीराम ग्रुपकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 12,000 रुपयाचा धनादेश देखील आला आहे. त्यांचं या आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी लाख आभार व्यक्त करतोय. पुणे एकदा मान्यवरांचा आभार. पाहुण्यांच्या माहितीसाठी मी सांगेन राजाराणी घोट आणि स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान बापू किंग खुटारी हे 2 संघ सध्या खेळत आहेत मैदानामध्ये. दोन्ही संघांना ऑलरेडी एक मॅच त्यांनी जिंकली आणि या मॅचमध्ये करायच्या विजयासाठी 56 रन खुटारीचा स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान बापू किंग 11 या संघाला. गोलंदाजीच्या उंबरट्यावर सज्ज होत असताना आपण बघू शकता सध्या सुनील साळुंखे मागील मॅचमध्ये 7 विकेट घेतले या खेळाडूंना आणि तोच बॉलिंग ट्रॅकवर. परंतु त्याचं स्वागत करायचं आहे आपल्या स्वॅगमध्ये आपल्या अंदाजांमध्ये. हे ठरवलं प्रशांत पाटीलला ठोकलाय लॉंग ऑफला षटकार. संगीत जिया वॉटर सप्लायर सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे यांच्याकडून स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचंही विशेष आभार. धन्यवाद. दरम्यान आपण पाहतो प्रशांत पाटील सध्याच्या घडीला खेळतात आणि त्यांचे पिताश्री अर्थात अभिमन्यूजी पाटील मॅचचा आनंद मंचावरून घेत आहेत. सध्याच्या घडीला अगदी इन्फॉर्ममध्ये हा खेळाडू आपण पाहतो. नुकतीच आपल्या करिअरमधील स्वप्नातील बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच फॉर्म या स्पर्धेमध्ये देखील त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली काय दमदार बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा उडायला हवेत. आज थांब निश्चय करून आलाय ठोकायचं तर टॉपच्याला आणि हेच जणू काय ठरवलंय बॅक टू बॅक 2 षटकार.
पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 2 षटकार टोकलेत. जर 3 चेंडू 3 षटकार टोकले तर या संघाचे पुरस्कर्ते SS ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 3555 आणि सलग जर 3 चौकार टोकले तर 2555चं कॅश प्राईज फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. पुढे सरकले डान्सिंग डाऊन द विकेट. हवेत आहे बॉल मिस टायमिंग आणि आता सध्या धावसंख्येचा मोह आवरता आला नाही आणि फायनली आपली ती जादुई गोलंदाजी केली. या बॉलवर गोलंदाजी करत असताना सुनील साळुंखे मिळते विकेट. स्टार्ट केला होता मैदानामध्ये खरं तर प्रशांत पाटील यांनी आणि 2 लगातार षटकार ठोकले. हा गोलंदाज सुनील साळुंखे. पुन्हा एकदा मी सांगेन मागील मॅचमध्ये त्यानं 7 विकेट घेतल्या आणि या मॅचमध्ये देखील प्रशांत पाटीलनं त्याला टार्गेट केलं, परंतु सुनीलला फाळलेली ती विकेट घेतली. 8वी विकेट आहे आजची. दुसऱ्या मॅचमध्ये त्याची वैयक्तिक सांघिक टोटल बोर्डवर आहे 12. करायच्या मॅचमध्ये विजयासाठी 56 रन. रिकॉर्ड रन रेट जवळपास 11.20 आहे. पहिल्याच 2 बॉलमध्ये 12 आल्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार नंतर बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. अजून एक धक्का. दोन विकेट मिळाले. लगातार 2 षटकारानंतर वार झाले, त्याच्यानंतर पलटवार होणं हे निश्चित होतं आणि ते केलंय गोलंदाजानं. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत. बंटी पाटील याच्या अगोदर बाद होणारे खेळाडू होते युवराज पाटील जो किरवलीवरून बिलॉंग करतो आणि आता बंटी आलाय. बंटी पाटील सिद्धी करवलीचा खेळाडू. फार महत्त्वाचं देखील असतं कारण अशा पद्धतीनं प्रत्येक खेळाडू या 16 गावातून एक खेळाडू खरं तर निवडून घेतले आणि बंटी पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल होता, समोर ठेवला आणि समोरच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. हा धमाका षटकार. जरूर मिळाले 2 परंतु षटकार आल्या. त्यानंतर थोडं महागड षटक राहिल्या. विकेट घेऊनही 18 धावा या ओव्हरमध्ये आलेत. 3 षटकार आलेत. सुरुवात करत असता प्रशांत पाटील यानं 2 षटकार ठोकले आणि बंटीनं येता क्षणी त्याची इनिंग षटकारानं सुरुवात केली आहे. लेन पाठीमागे ठेवली, हुक केला, फिल्डर पोहोचला होता. कॅचेस विन द मॅचेस. या आलेल्या छोट्या छोट्या संधी तुम्हाला कलेक्ट करायच्या असतात तेव्हा जाऊन कुठे रस्ता थोडा सोपा होतो. परत ही संधी तिकडे फिल्डरनं गमावली आणि फायनली हे पहिलं लांबलेलं षटक समाप्त झालं जिकडे करायच्या विजयासाठी 56 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 रन आलेत. करायचे आता 24 बॉल 37 रन. खरं तर मराठी बांधवाच्या मनावर एकच धाव आणि एकच निर्धार. लोकनेते दीपा पाटील साहेबांचं हे नाव आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचं मिळावं आणि तेच बघा मिळतं. आणि
मॅचकडे वळूया आपण. पहिले षटक संपलं, 19 रन बोर्डवर आहेत, विकेट गमावले 2. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आता स्वतः कॅप्टन रोशन साळुंखे. रायगड वर्सेस ठाणे युवा जेव्हा सामने होतात तेव्हा रोशनला आपण ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करताना बघितलेत रायगड युवा संघाला, आणि अगदी तोच ॲज अ कॅप्टन म्हणून पुन्हा एकदा आपल्याला राजा राणी घोटकडून सज्ज होत असताना राऊंड विकेटने क्रॉस बॅटना खेचला, पाठीमागे खेळाडू तयार होते. चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून 1 रन तोपर्यंत पूर्ण होते. सामना आता बॅटिंग करत असताना स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान बापू किंगच्या दृष्टिकोनातून इतकाही जास्त कठीण नाही आहे, कारण ज्या पद्धतीने स्टार्ट केलाय. परंतु राजा राणी घोट संघाचं हेच सध्या प्लस पॉईंट आहे की त्याने प्रमुख 2 बॅटर बाद केलेत, परंतु अजूनही कॅप्टन साहिल गायकर. कॅप्टन असेस पुन्हा एकदा कॅप्टन फिल्डरच्या डोईवरून वाईड स्ट्रॉंग आणला, पाठवल्या बाउंड्री बार, षटकार. आता फलंदाजांवरती धनवर्षा होताना आपल्याला पाहायला मिळते. संदीप शेठ म्हात्रे यांनी तर 3,555 सलग 3 षटकारांना लावलेत, परंतु सोबत त्यांचे बंधुराज संदेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2100 रुपये जर सलग 3 षटकार ठोकले. म्हणजे फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. 3 षटकार ठोका आणि पैशाची कमाई करा, यात शंका नाही आहे. लेट कट केलाय अगदी हा फटका बॅटच्या टो एंडवर लागल्यानंतर, कारण चांगला लेग कटर बॉल बघायला मिळाला. सीमर गोलंदाजी, कारण व्हेरिएशन्स फार महत्त्वाचे असतात, जे पहिल्या ओव्हरमध्ये अगदी नंतरच्या 2 बॉल 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर बघायला मिळाले होते. या ओव्हरमध्ये लगेचच रोशन साळुंकेनं हा स्लोअरमनी केलाय. लेग कटर षटकाराचं उत्तर डॉट बॉलला दिलंय. समोर डिलिव्हर करायचं होतं, लेग समला टार्गेट करायचं होतं, आणि यस पंच अगदी बघू शकतायत 3ऱ्या पंचाची मदत घेऊ इच्छित. अंपायर्स रिव्ह्यू वाईटसाठी यस चेक केलं जाईल, कारण बॉल डिलिव्हर झाल्यानंतर मला वाटतं थेट गोलंदाज डेंजर लाईनमध्ये आला होता. पंचाने त्यामुळे दिसलं नाही की एक्झॅक्टली बॅटरला लेगस्टम्पच्या जवळून जाताना थोडं तर दिसलं आहे, परंतु बॅटरला अगदी कुठे टच होताना बॉल गेलाय की डिरेक्टली निघून गेला हे बघायचं आहे. त्यामुळं फॉर्च्युन इव्हेंटची मदत घेतली आहे. थोडा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. योग्य निर्णय थोड्याच वेळात मिळेल. फक्त चाचपणी मला वाटतं याच गोष्टीची होते की एक्झॅक्टली बॅटरला कुठे लागलाय का बॉल. इट इज वाईट. अवध रन या बॉलवर मिळते. धावसंख्या फार वेगानं पुढे चालले, 19+. हे करंट रेड रेड. ओ व्हॉट अ शॉट. फॉलोइंग स्वीप लेग साइडला डीप मिड विकेट कंप्लीट, षटकार. गोरे रंग पे न इतना साहिल गायकर कॅप्टन. मागील मॅचमध्ये देखील अशीच काही बॅटिंग त्यांनी केली होती, आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये सामना खुला करण्याच्या मार्गक्रमण करत असताना, कारण अगदी या मॅचमध्ये 56 रन करायचे होते. स्कोरबोर्ड सध्या 33 धावांवर पोहोचलाय. 20 बॉल आणि 23 धावांची आता गरज आहे. या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता राजा राणी घोट संघाने या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर, आणि फलंदाज इतके यशस्वी राहिले नाही. बॅटिंगसाठी ओळखले जातात बॅटर्स, परंतु ज्या पद्धतीनं रोशन साळुंके लवकर बाद झाले, नंतर विकेट डाऊन होत राहिले. सही या मॅचमध्ये जास्त काही करू शकला नव्हता. त्याच कारणास्तव रन इन्व्हेस्ट थोड्या कमी झाल्या. अफसोसच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड होते. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला. आणखीन एक एक्स्ट्रा यावरचा सामन्यामध्ये थोडं वर्चस्व बघायला मिळते. बोल बाळा बघायला मिळते स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान बापू किंग 11चं कुटारीचं, परंतु काय इथून कमबॅक करेल का राजा राणी घोट संघ हे देखील महत्वाचं. विनर वर्सेस विनर मॅच खेळतायत. इथून जिंकाल तर शेवटचे मॅच हो ऑप्शन आहे. जरूर इथून मॅच कोणीही गमवली दोन्ही टीमपैकी त्याला पुढे ऑप्शन आहे, कारण तो पुढे खेळू शकतो अजून एक मॅच, कारण ती संधी त्यांना आहे. परंतु कंटिन्युअसली जिंकत राहणं आणि त्यासोबत आत्मविश्वासानं खेळणं एक वेगळी एनर्जी देऊन जातं.
आणि त्यासाठी मॅच दोन्ही टीमला जिंकायचे. सध्याचं करंट रन रेट 18.55 करायचे आहेत अजूनही या मॅचमध्ये. ती बघू शकता आपण 19 मध्ये 22. ऑफ समोरील बॉल मिली हेलिकॉप्टर लुक दिला. बॉल बॅक ड्राईव्ह समोर चालला बॉल वेगानं. जस्ट लाईक अ ट्रेस बुलेट. गोळीच्या गतीनं समोर चौकार. होत्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 19 रन 2 विकेट्स आणि या ओव्हरमध्ये विकेट्स नाहीच आहे, परंतु 19 रन याही ओव्हरमध्ये आलेत. 19ची सरासरी कंटिन्युअसली ठेवल्या आणि विजयासाठी आता 18 बॉलमध्ये 18 रन पाहिजेत. बॉल टू रन असं समीकरण येऊन थांबलंय. थोडं सामना इझी होत असताना सुरुवातीला आक्रमण केलं आणि पुन्हा एकदा सुनील साळुंखे वैयक्तिक दुसरं स्पेल तो गोलंदाजीतून हाताळले. हे फार महत्त्वाचं ओव्हर राहील, कारण या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल राजाराणी घोट संघाला तर ह्या षटकामध्ये विकेट्स आणि डॉट बॉल फार महत्त्वाच्या राहतील. परंतु बापू किंगच्या दृष्टिकोनातून हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर आत्ता थोडे अगदी त्यांच्या ते टॉप गिअरनं जे बॅटिंग करत होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये तिकडे आता गिअर शिफ्ट करू शकतात. नॉर्मल स्पीडनं सिंगल डबलनं आता सामना त्यांनाही जिंकता येऊ शकतो. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत एकाच मॅचमध्ये सुपर ओव्हर बघायला मिळाली आणि तीही टाय झाली ती सुपर ओव्हर. उंच खेळत हवेत. विकेट घेण्यासाठी विकेट टेकर गोलंदाज ओळखले जातात आणि अगदी येता क्षणी विकेट घेतले खेळाडू बाद. सुनील साळुंखेची गोलंदाजी आवडली असेल आज तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी हो जाऊ द्या. 10 विकेट कंप्लीट झाले त्याच्या 2 मॅचमध्ये. काय बॉलिंग केली या खेळाडूनं. विकेट टेकर गोलंदाज टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स, परंतु हे षटक भरपूर काही डिपेंड करेल. बंटीची विकेट मिळाली ज्याने षटका ठोकला तर नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत. विश्वास पाटील बाबू पेंदरचे मैदानामध्ये आता आलेत. मागे मॅचमध्ये काय फिनिश टच दिला होता. पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली होती टीमनं आणि त्यानंतर जो वेल फिनिशरचा रोल त्याने अदा केला ना, तर एक मोठा स्कोरबोर्ड उभा राहिला होता. खेचून मारायचा होता फटका. अगदी अपेक्षित नजरेनं थोडं डाऊनफुल पंचाकडे बघितलं, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत की ते सांगत असताना इन टू द स्लॉट, तुमच्या स्लॉटमधून बॅटच्या जवळून, आणि ते व्हाईट गाईडलाईनच्या आतून निघून गेलाय. त्यामुळे डॉट बॉलमध्ये याची गणना होईल. कोणता सही पुन्हा एकदा गती कमी केली, स्लो रन फसवला स्वतःच्या फॉलोत्रमध्ये आणि हा जल्लोष मैदानामध्ये बघायला मिळतं. सेलिब्रेशन मैदानामध्ये बघायला मिळत आहे. आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट खेळाडू बाद. आणि अगदी त्या विकेट्स घेतलेत 2 याही ओव्हरमध्ये. मागील ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतले होते आणि आता नवे बॅटर मैदानामध्ये आलाय परणपोरजी. परणपोरजी घोटवरून बिलॉंग करतो खेळाडू, परंतु घोट गावाविरुद्धच खेळायचं आहे या मॅचमध्ये. कारण लीग स्टेजवर मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये तुमचे नाते संबंध मैत्री किती घट्ट असू द्या, परंतु खेळाच्या मैदानाच्या बाहेर ते नातं जपायचं असतं. जेव्हा खेळाडू मैदानामध्ये उतरतात तेव्हा आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धीच म्हणून खेळवा पाहिजेत आणि अगदी तसंच काही. परंतु बॉलिंग ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा सुनील साळुंखे 2 विकेट घेतल्यात या ओव्हरमध्ये. 18 बॉल 18 पाहिजे होत्या आणि आता ती पहिले 3 बॉल सेफ आलेत. बघा दोघांमध्ये थोडंसं तिकडे चर्चा होत असताना ही खरी क्रिकेटची
रंगतदार स्थिती असते आणि तुम्ही आम्ही सगळेजण ते एन्जॉय करतोय. पुढे सरकले हवेत खेळत लेग कटर पुन्हा एकदा इफेक्टिव्ह रोशन पाठीमागे होते आणि पुन्हा एकदा फिल्डिंग मधून तिकडे साथ मिळाली आणि अजून एक खेळाडू परततोय. अजून एक तिकडे धक्का मिळतोय टीमला. त्याकडीचे वैभव सर जर विचार केला तर ह्या गोलंदाज ह्या मॅच मध्ये देखील फायफर कंप्लीट पहिला असा गोलंदाज की ज्यांनी 2दा ह्या स्पर्धेमध्ये फायफर कंप्लीट केलाय. टॉप क्लास प्रदर्शन. परंतु सध्या का या मॅच मध्ये स्वर्गीय शांताराम शेठ मात्र प्रतिष्ठान बापू किंग एवन कुटारी हा संघ बॅटिंग मधून चुका करतोय का हा प्रश्न विचारला जातोय सध्या किरण. कारण 18 बॉल 18 पाहिजे तिकडे तुम्ही विकेट्सवर विकेट गमावतायत आणि अजिबात कॉन्फिडंट नाहीये सिंगल डबल कडे. त्याच कारणास्तव षटकारांचा हा मोह आहे ना तो सध्या आवडता आलेला नाहीये बॅटर्सना आणि त्यामुळे अगदी पुन्हा एक दोन हॅट्रिक. पूर्ण टोटल इनिंग मध्ये फक्त 2च सिंगल आले. ज्या काही रन आले त्या षटकार आले. आणखी एक चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर इम्पॅक्ट ओव्हर. या मॅच मधील 5 बॉल डॉट आलेत आणि त्यामध्ये 3 विकेट्स आलेत. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झालीच आहे ऑलरेडी परंतु फायपरही कंप्लीट झाल्या. मागील मॅच मध्ये देखील 7 विकेट घेतले होते आणि मॅडन ओव्हर देखील आणि पुन्हा एकदा मॅडन ओव्हरची शक्यता आहे कारण हा बॉल अंतिम महत्वाचा आहे. रनवे मध्ये थोडंसं अर्थला सेकंड कडे बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. आकाश पाटीलला खूप काही बदललंय सध्या मॅच मध्ये. रोहिंजन गावचा खेळाडू आकाश पाटील किरवलीचा खेळाडू. हो मॅडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या. 3 विकेट प्लस मॅडन ओव्हर. पुन्हा एकदा काय जादुई गोलंदाजी केली सुनीलला. संपूर्ण ही स्पर्धा खरं तर ही 16 प्रीमियर लीग आपल्या नावी केलं. चला प्रेक्षक वर्ग बॅटरनं जेव्हा षटकार चौकार अर्धशतक जेव्हा तो खेळतो तेव्हा आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो परंतु एकदा सुनीलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली या पठ्ठ्यानं. वेल जॉब. बारा बॉल आणि 18 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेट खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. सामना अगदी इझी दिसत होता कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 38 रन केलेत आणि तिकडे 18 बॉल 18ची गरज असताना मॅडनवर तुम्ही खेळतायत. 3 विकेट्सही त्यामध्ये गमावतायत. त्यामुळं या चुका आहेत ना या येणाऱ्या कालखंडामध्ये दर्शवतील किती मोठ्या चुका केल्यात. सुनीलला कोणतीच चान्स गमावले नाही विकेट घेण्याची या मॅचमध्ये देखील आणि मागील मॅचमध्ये देखील. परंतु येणारे षटक अपकमिंग 6 बॉल हे असं व्हेरी इम्पॉर्टंट कारण 12 बॉलमध्ये करायचे 18 रन. लक्षात घ्या पुन्हा एकदा सुपर ओव्हर. जर सामना टाय होत असेल तर 12 बॉल आणि 18ची गरज आणि टर्निंग पॉईंट ओव्हर फेकण्याची जबाबदारी. एक ड्रिंक्स ब्रेकमध्ये थोडीशी स्ट्रॅटर्जी करण्याची ही मुभा मिळाली थोडी वेळ मिळाली आणि त्या स्ट्रॅटर्जीमध्ये ठरवलं की गोलंदाजी करेल चतुर्थ षटकामध्ये बॉलर. प्रथमेश साळुंके. 12 बॉल आणि 18. मॅच इज ऑन. अगदी सामन्यामध्ये मधील जो अमूलाग्र बदल करणार खरं तर केलाय गोलंदाजीतून सुनीलला. प्रथम सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड इनकडे तुम्हाला बघा मिळते कॅप्टन सध्या या क्षणाला साहिल गायकरला. चांगली बॅटिंग केली साहिलने. 16 रन केलेत परंतु सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर येऊन थांबलेत. या मॅचमध्ये आता असं म्हणायला हरकत नाही किरण की सध्या साहिलवर जो मॅचमध्ये सगळं काही डिपेंड राहिलंय.
हो इथे खेळायचं होतं क्रॉस बॅट ना, परंतु अगदी एज लागल्यानंतर समच्या जवळून बॉल निघून गेला. होय कधी कधी LED बेल्स ब्लिंक होतात मैदानामध्ये, कारण याचं कारण देखील असतं हलकेसे व्हायब्रेशन्स ते LED बेल्स ब्लिंक करून जातात. डॉट बॉल आलाय पहिलाच आणि करायच्यात 11 बॉलमध्ये अजूनही 18 धावा. इंटरेस्टिंग लढत आहे. जिंकतो तो जो शेवटच्या क्षणापर्यंत लढतो, जिंकतो तो जो शेवटच्या श्वासापर्यंत लढतो, जिंकतो तोच जो एक चांगली रणनीती आखतो आणि ध्येय गाठण्यासाठी ध्येय वेडा बनतो. 11 मध्ये पाहिजे होते 18. हव्यात आहे बॉल उंच उंच उंच, परंतु आता कॅच सोडली की मॅच. फिल्डर होते मला वाटतं रोशननं कॅप्टननं सोडलेल्या कॅप्टनचा झेल. सगळं काही डिपेंड होतं साहिलच्या या विकेटवर आणि त्याला जीवनदान दिलंय. आता येणाऱ्या कालखंडामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. कॅच सोडली की मॅच. 10 मध्ये करायच्यात आता या मॅच मध्ये टोटल 17 धावा. 10 बॉल 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल. क्रिकेटचा खरा युद्ध कसा असतो ना. दरम्यान आपण पाहतो मंचावरती सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचं शुभ आगमन, सोबत आमचे भरत शेठ म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तगडा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही टीम हार मानायला कोणच तयार नाही आहे. सामन्यामध्ये लढतायत, संघर्ष करतायत, झगडतायत आणि आपलं अस्तित्व अगदी टिकून ठेवण्यासाठी लढतायत दोन्ही टीम. कारण पाहिजेत उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर. 9 बॉल बाकी राहिलेत आणि विजयासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. इंटरेस्टिंग लढत. 18 बॉलची 18 धावांची गरज असणारी मॅच 9 बॉल 17 वर येऊन थांबलं. सायकल इनकडे बॅटर आकाश पाटील अगदी खातं त्याचंही खोळलं नाही आतापर्यंत. लेन पाठीमागे ठेवली. हाफ ट्रॅकर बॉल क्रॉस बॅटनं प्रेस करत असताना, टॅप करत असताना खेळत एक रन पूर्ण होईल आणि अगदी अजूनही सामना पुढे पुढे चाललाय. संघर्षाची ही लढत आहे. संघर्ष कडवा मैदानामध्ये सुरू आहे. मैदानामधील इंटरेस्टिंग लढत सुरू असताना बघा मिळत आहे. जिकडे करायचं होतं 56, स्कोरबोर्ड 40 वर पोहोचलाय. 16 धावांची गरज आहे, परंतु बॉल शिल्लक राहिले 8. इम्पॅक्ट टाकणारे ही 2 षटकं. निर्णय काही बॉल आहेत. वाईड यॉर्कर केलाय, बाउन्सच मिळाला नाही. स्किट केलाय, बॉल आलाय. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल एक वेगळी कहाणी लिहितोय. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक सिंगल या क्षणाला एक वेगळा इतिहासच लिहितोय. कारण मॅच होती कुठे, आलाय कुठे हा सामना. रंगत स्थितीमध्ये क्रिकेटमध्ये जो गाफीर राहिला, जो सुस्त राहिला तो संपला आणि मैदानामध्ये आता गरज आहे 7 बॉल आणि 16 धावांची गरज. काय बॉलिंग केले प्रथम न. वाईड ऑर्डर केलाय, स्क्वेअर कट केला. 1 रन करत असताना साईक स्वतःकडे ठेवली आहे. बॅटर सध्या साहिल गायकरनं सिंगलनं टोटल पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागले 41 आणि सामना अंतिम 6 बॉलवर येऊन थांबलाय. अखेरची चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी करायचे आहेत 15 धावा. अन्नादनी पूर्ण प्रगती भवानी बहुमंगला करून मर्दानाला
विजयासाठी करायचे आहेत. 15 धावा. बघायचं ही काटेकोर लढत कोण जिंकेल. पहिला बॉल फिल्डर रेडी आहे. शॉट एकशा कव्हरला. कोणती चूक नाही, कोणती रन नाही. एका बाजूला संघाचा सरसेनापती ऑन सायकलींकडे साहिल गायकर, तर दुसऱ्या बाजूला ध्रुव पाटील संघाचं भविष्य घेऊन येत असताना पहिला बॉल आलाय डॉट. 5 मध्ये पाहिजेत विजयासाठी. 15 रन. रनवे मध्ये अडतलाय. काटा किर्र लढत आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅचवर आहे. प्रेक्षक देखील जे आजूबाजूला थोडे फिरकत होते ते आता मैदानाच्या रेलिंगच्या साईडला येऊन थांबलेत, कारण सामनाच तसा बनलाय ना. काय बॉल डिलिव्हर केलेत. अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्रांचा वापर जेव्हा युद्ध अंतिम स्थितीमध्ये येतो तेव्हाच केला जातो, आणि तो अक्षरशः ब्रह्मास्त्र फेकला ध्रुव पाटीलला. या बॉलवर देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत आणि अगदी करायचे आता 4 बॉलमध्ये 15 धावा. हृदयाची धडकन तेज करणारा सामना. मैदानामधील पिन ड्रॉप सायलेन्स. मैदानामध्ये आलेली ही दमदार लढत अगदी प्रेक्षकांचं फुल एंटरटेन पैसा वसूल सामना बघा मिळतोय. काय रंगत. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा केला. इथे बॅटरला चान्स दिले नाहीये. एकदा पूर्ण झाले. साईला स्ट्राईक आणि ही चान्स त्यांनी घेतले. 2 रन इथे पूर्ण होत आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच अजूनही जिवंत आहे आणि तुम्ही आम्ही आत्ताही असे म्हणू शकतो की सामना 50-50 बॅलन्स आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 3 विजयासाठी करायचे आहेत. 13 धावा. 2 षटकार आले तर सामना होईल टाय, आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. त्यामुळे बघायचं आहे हा बॉल फार निर्णायक राहणार आहे. 3 बॉल 13, परंतु 3-13 कोणाचा उडणार या मॅच मध्ये. हा बॉल फार निर्णायक आहे. साहिल ऑन सायकलींकडे आतापर्यंत चांगला खेळ साहिल, परंतु हा बॉल क्लीन बॉल. इम्पॉर्टंट विकेट, व्हॅल्युएबल विकेट. या मॅच मधील VIP विकेट साहिल. क्लीन बॉल. ठोकले तर सामना सुपर ओव्हर मध्ये ठरेल आणि टबे बॅटर मैदानामध्ये आता आले करण पाटील. बॅटिंग साठी अपकमिंग बॉल फार महत्वाचा राहणार आहे. 100% दिला. मॅच सोडली नाही शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु आता फिल्डिंगमध्ये काहीशे बदलाव करण्यात आलेत. एक खेळाडूला लॉंग स्टॉप कडे आता पाठवलाय, जेणेकरून इथे जर गोलंदाजाकडून कोणती चूक होत असेल तर ती मिस्टेक एक्स्ट्रा रन देऊ जाऊ नये यासाठी रणनीती आहे. चला थोडं जास्त टाइम स्पेंड करू नका आपण. आम्ही जाणतो यावेळेस या क्षणाला या कठीण प्रसंगामध्ये लास्ट मोमेंटमध्ये वेळ हवा असतो बॅटिंग आणि फिल्डिंग टीमला, परंतु आपल्याकडे वेळ एवढाही जास्त नाही आहे. 2 बॉल विजयासाठी. रन करायचे 13. सामना जिवंत ठेवायचा असेल तर करण पाटीलला अगदी मैदानामध्ये रन करावे लागतील. का करण षटकाराने करेल का रन बघायचं आहे. 2 बॉल 13 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेला नाही आहे. सामना तर नाही तर किमान सुपर ओव्हर. वाईड यॉर्कर उत्तर होतं नाही. ध्रुव पाटील गुडघे टेकायला भाग पाडला. स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे प्रतिष्ठान बापू किंग या संघाच्या प्रमुख बॅटर्सना सामना इझी होता. 18 बॉल 18 होता. विकेट गमावल्या. डॉट बॉल खेळ. सिंगल डबल कडे दुर्लक्ष केलं आणि परिणामतः सामन्यानं देखील टीम कडे दुर्लक्षच केलंय की काय. अंतिम 1 बॉल पाहिजेत 12 रन. इझी कन्वर्ट केला हा बॉल आणि हा चौका ठरेल फक्त एंटरटेन. आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये. हार कर जीतने वाले को कहते बाजीगर.
आणि ते बाजीगरच बनलेत. राजा राणी घोट संघानं हा सामना अशक्यला शक्य करत असताना जिंकलाय. जबरदस्त वेल प्लेड, अभिनंदन जिंकणाऱ्या संघाचं. तर मंचावरती आमचे बरेचसे मान्यवर उपस्थित